दोन बलाढ्य संघांमधली ही लढाई असणार आहे आणि निश्चितच मागच्या मॅच प्रमाणेच या मॅचमध्ये देखील क्रिकेट रसिकांना अपेक्षा असेल एका चुरशीच्या सामन्याची। कमेंट्री बॉक्समध्ये मी स्वागत करतोय पुन्हा एकदा माझे सहकारी समालोचक जे माझ्यासोबत जोडले जात आहेत भोजन अवकाशानंतर योगेश पाटील यांचं। वेलकम योगी। थँक्यू अजय। तर खूप मोठी मॅच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळेल पीजी स्पोर्ट कुकसे विरुद्ध बीसीसी बोरिवली। कारण आपण दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना पाहतोय। या अगोदर आपण खूपच छान सामना पाहिला जय हनुमान बाहुली संघाने काय जबरदस्त मात्र या ठिकाणी चेसिंग इथे मात्र केली। शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता होती आणि तो गोल्डन षटकार शुभमच्या बॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। तर नाणेफेकीचा कौल प्राप्त केला या ठिकाणी बीसीसी बोरिवली संघाने। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय एक धाडसी निर्णय आणि नेहमीच मी पाहतो की या संघाला ज्या ज्यावेळी टॉस जिंकतोय त्यावेळी मात्र फलंदाजी स्वीकारत असतात आणि मात्र कुठेतरी या ठिकाणी मोठा टार्गेट ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल। नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अजूनही या स्पर्धेमध्ये मान्यवरांचा शुभागमन होणार आहे। काही क्षणानेच सन्माननीय बीजेपी कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथजी म्हात्रे त्यांच्या समवेत सन्माननीय बीजेपी युवा सेना प्रमुख गौरीपाडा शुभमजी म्हात्रे आणि सन्माननीय राम म्हात्रे उद्योगपती या सर्व या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होणार आहे। तर सामना सुरू होतोय। 55 इशारा गेम ऑन लेट्स प्ले। सलामीची जोडी खेळपट्टीवर जरार मुल्ला विथ याया खोत। पहिला चेंडू इथे मात्र सरळ बॅटने लॉप केला जातोय परंतु डीप लॉंग ऑनला मात्र खेळाडू सज्ज आहे मयूर पाटील। खूपच छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। पहिल्या चेंडूवर मात्र जरार आपलं वैयक्तिक खातं उघडतो। या पहिल्या मॅचमध्ये मात्र मयूर पाटीलचं मात्र काही कारणास्तव मात्र उपस्थिती नव्हती परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण मॅच तेवढी मोठी आहे आणि त्याच कारणाने मात्र या ठिकाणी मयूर पाटील आपण या सामन्यामध्ये इन पाहतोय। इथे मात्र खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण। इष्टाकवरच्या दिशेने पंकज पाटील होते कुठेही न डगमगता चांगल्या प्रकारे मात्र चेंडूला फील्ड करता येत आणि तेवढी चांगली फेकी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। इनसाइड आउट खेलने का प्रयास किया था वहाँ पर याया खोत ने लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। पावर प्ले चल रहा है। बबलू की अगली गेंद बहुत अच्छी गेंद थी, बहुत तेज़ तर्रार गेंद। फिर से ड्राइव लगाने का प्रयास किया था वहाँ पर याया ने लेकिन कहीं ना कहीं रफ्तार में बीट हुए हैं। अच्छी गेंदबाजी करते हुए पावर प्ले के ओवर में बबलू पाटिल सिर्फ 1 रन अभी तक खर्च किया उन्होंने पहली 3 गेंदों पर। हो नक्कीच आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पायांची हालचाल पाहायला मिळत नाही यायाकडनं। जागेवरनं तिथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच कारणाने पत्की चेंडूवर व्यवस्थित मात्र पोहोचत नहीं। सही टेक्निक का इस्तेमाल करना होगा यदि बबलू के विरुद्ध रन बनाने हैं तो। इस बार लॉफ्ट करना चाहते थे लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। गेंद बहुत तेज़ी से ट्रैवल हो रही है वाडिश लॉन्ग ऑन पर। खिलाड़ी वहाँ पर मौजूद है मयूर के रूप में जिनका टीम में समावेश किया गया है इस महत्वपूर्ण मैच के लिए। अब जाकर खाता खुलता हुआ तीसरी गेंद पर याया खोत का। टीम का कुल स्कोर 2 रन बिना किसी नुकसान के। पॉवरफुल षटक आहे मात्र पॉवरफुल गोलंदाजी बबलू पाटीलकडे ते मात्र पाहायला मिळते परंतु या ठिकाणी काय जबरदस्त स्पनचा फटका पाहतोय आपण। पॉईंटच्या डोक्यावर चेंडू काढतो डीप पॉईंटला मात्र या ठिकाणी जाऊन चेंडू धडक देतोय निघणारा पहिला चौकार दरारच्या बॅटमधनं। बहुत ही करारा स्ट्रोक खेला था। जगह मिली थी हाथ खोलने के लिए और थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी उसका फ़ायदा उठाया जरार ने। इस बार ज़ोरदार अपील हो रही है लेकिन अंपायर बता रहे हैं कि थोड़ी ऊपर लगी है और निश्चित रूप से थोड़ी हाइट थी गेंद में लेकिन अच्छी वापसी चौका लगने के बाद बबलू की और इसके साथ ही बबलू का ये किफ़ायती ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर के बाद बीसीसी बोरिवली टीम का स्कोर हुआ है 6 रन बिना किसी नुकसान के। खूपच छान सुरुवात माफ करा कुकसे संघाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कारण विकेट्स तिथे मात्र बबलूला प्राप्त करता आला नाही परंतु या ठिकाणी धावांवर मात्र पूर्णपणे लगाम लावलेली आहे। असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये मात्र या ठिकाणी बीसीसी बोरिवली संघाच्या फलंदाजाकडे आपल्याला चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल
परंतु एक चुकीचा चेंडू पाहिला फक्त पूर्ण ओव्हरमध्ये आणि त्या चेंडूवर मात्र आपण चौकार सुद्धा पाहिला आणि त्यानंतर जबरदस्त चेंडूंची फेकी आपण पाहिली बबलू पाटीलच्या माध्यमातून। दूसरे राउंड का आज का ये पहला मुकाबला है बीसीसी बोरीवली बनाम कुक से। इसके बाद एक और बड़ा मैच देखना मत भूलिएगा, अमर स्पोर्ट्स कासनी बनाम जय हनुमान वाहुली। नेवर लेकर बायत के गेंदबाज भूषण तैयार होते हुए। कुक्स टीम ने जो पहला मैच जीता था उसमें उनके विरुद्ध एक युवा टीम थी विकास स्पोर्ट्स आतकोली। बीसीसी को पहले राउंड के मैच में काफ़ी संघर्ष करना पड़ा था मैच को जीतने के लिए। उस मैच में भी बीसीसी ने पहले बैटिंग की थी और एक अच्छा स्कोर भी खड़ा किया था। हो नक्कीच आणि मात्र सिन्नांनी काय जबरदस्त गोलंदाजी केली होती। एक टर्निंग पॉईंट षटक मात्र हाताळलं। 2 षटकामध्ये पाहिलं तर भोरीपाडा संघाने खूपच छान फलंदाजी केली होती आणि त्याच कारणाने आपण सिन्नांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्या मॅचमध्ये दिला। पण या ठिकाणी फार रणनीती थोडीशी चेंजेस पाहायला मिळते। भूषण पाटील इथे मात्र दुसरं षटक हाताळतोय। पहिला चेंडू स्विंग अँड मिस, खूपच छान सुरुवात आपल्याला भूषण पाटीलकडनं पाहायला मिळते। दरम्यान या स्पर्धेला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी खास करून शुभेच्छा आलेल्या कुक्षे गावचे सन्माननीय साईनाथ सोमनाथ पाटील याचकडनं धन्यवाद। साईनाथजी, तुमचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करतोय। कई दर्शक ऑनलाइन ये टूर्नामेंट एंजॉय कर रहे हैं। बहुत ही डिसिप्लिन भरा टूर्नामेंट है। काफ़ी धीमी शुरुआत देखने को मिल रही है। शाहिद खान ओपन करने नहीं आए हैं इस मैच में। इस बार अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास, हवा में खड़ी हो गई है गेंद लेकिन फील्डर बहुत दूर है। गेंदबाज कोशिश कर रहे थे, गेंद वाइड ऑफ मिड विकेट चली गई थी सर्कल के अंदर इससे पहले कि फील्ड किया जाता। 1 रन लेने का अवसर वहाँ पर याया के पास। कुक्से टीम की गेंदबाजी में काफ़ी धार है और वही वजह है कि अभी तक बल्लेबाजों को खामोश रखा गया है। यहाँ से विकेट भी गिर सकते हैं या फिर हो सकता है कि बल्लेबाज पलटवार करे, कुछ बड़े बड़े शॉट्स हमें देखने को मिले। लेकिन एक बात तो है कि आक्रामक खेलने का प्रयास ज़रूर करेंगे बल्लेबाज, क्योंकि 4 ओवर्स प्रति पारी का मुकाबला है। 10 के 10 विकेट सुरक्षित है, तो ऐसे में ज़रूर उम्मीद की जा सकती है बल्लेबाजों से कि वो काफ़ी आक्रामक बैटिंग करें और क्षमता भी रखते हैं दोनों भी बल्लेबाज, ज़रार मुल्ला और याया खुद। खासतौर पर ज़रार बहुत अच्छे फॉर्म में हैं, जैसे कि आपने पहले मैच में जिक्र किया था कि जो कुक्से में टूर्नामेंट हुआ था स्वर्गीय हरिदास स्मृति चषक, उसमें प्लेयर ऑफ द टूर्नामेंट भी रहे थे ज़रार। 100 से अधिक रन बनाए थे उन्होंने। हो नक्कीच चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहेत। या सत्राचा आपण जर विचार केला तर इथे मात्र स्विच इट पलटी शॉट, छत्रशेख कुका आहेत त्या ठिकाणी, परंतु चेंडूपर्यंत मात्र पोहोचले नाही। चेंडू मात्र या ठिकाणी एका टप्प्याने मात्र चेंडू मात्र धरतीला दान होताना मात्र 1 बाउन्स सीमेच्या पलीकडे मात्र निघून जातो या 4 धावांसाठी चौकार। थैंक यू विजय। हालांकि कुक्सी टीम के कैप्टन भी इस बात से वाकिफ थे कि स्विच हिट खेलने का प्रयास कर सकते हैं बल्लेबाज, क्योंकि गेंदों को बाहर की तरफ टर्न कराते हैं दाहिने हाथ के बैट्समैन के लिए, तो विद द स्पिन खेलने का प्रयास होगा। वैसा ही हुआ था, फील्डर भी जमाया था वहाँ पर बाउंड्री पर स्क्वेरिश थर्डमैन की तरफ, लेकिन रोक नहीं पाए। फिर से रिवर्स स्वीप की कोशिश इस बार बल्ले पर नहीं ले पाए हैं। खेलना चाहते थे ऑफ साइड में, गेंद ऑन साइड में जाती हुई, और इससे पहले कि खुद गेंदबाज उठाते गेंद को 1 रन लेने का अवसर, लेग पाई का इशारा करते हुए अंपायर उमेश के ने स्कोर बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के। नक्कीच आपण जर पाहिलं तर वारंवार इथे मात्र या ठिकाणी झरारने मात्र पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु नक्कीच या ठिकाणी मात्र गोलंदाजाने ती शैली ओळखली आणि अगदी फलंदाजाला इथे मात्र फॉलो केला। डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। धाव संख्या आपण पाहू शकता 12। अभी भी देखा जाए तो ज़्यादा तेज़ गति से रन्स नहीं बन पाए हैं इस बार। थोड़ा सा अतिरिक्त उछाल, टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ लहराती हुई गेंद। अच्छी गेंदबाजी विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम के गेंदबाज करते हुए। काफ़ी मूवमेंट था गेंद में, हल्की सी नहीं, बहुत बाहर निकली थी। नक्कीच आपण जर पाहिलं तर कुक्षे गावावरून 2 संघ आपण आज पाहत असतो। एका संघामध्ये भूषण पाटील फिरकीचा जादूगर, तर दुसऱ्या संघामध्ये पाहिलं तर पंकज पाटील। ही एक चांगली उपलब्धी आहे कुक्षे गावासाठी। पावलांचा वापर, परंतु या ठिकाणी पहा पुन्हा एकदा खूपच छान चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळाली आणि अशा रीतीने मात्र या ठिकाणी पाहतो या बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वेर। 2 षटकाचा खेळ समाप्त। फक्त 12 धावा बीसीसी बोरीवली संघाने इथे मात्र जोडलेल्या आहेत आणि दरम्यान ज्या मान्यवरांच्या आपण या ठिकाणी
आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर इथे मात्र त्यांचं शुभागमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी कल्याण शहर अध्यक्ष सन्माननीय प्रेमनाथजी कालुराम म्हात्रे साहेबांचं इथे मात्र या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर युवा उद्योजक कल्याणचे सन्माननीय शुभमजी प्रेमनाथ म्हात्रे म्हणजे अर्थात प्रेमनाथ म्हात्रेंचे सुपुत्र आहेत, त्यांच्या समित जोडीला आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय डंबोली गावचे उद्योजक सन्माननीय साजनजी म्हात्रे आणि कल्याण गौरीपाडा गावचे उद्योजक सन्माननीय तुषारजी म्हात्रे यांचं या क्रीडानगरीवर शुभ आगमन झालेलं आहे. मी अमर क्रीडा मंडळ कासने, त्याचप्रमाणे भूषणजी दलवी, अमोलजी दलवी, भगवानजी भुईर आणि ग्रामस्थ मंडळ कासने यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय रामजी म्हात्रे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तर सर्व मान्यवरांचं मनापासून हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत आहे. आपण अनुभवतोय स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा आज 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय BCC बोरिवली विरुद्ध कुकसे असा हा सामना इथे मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. फलंदाजी स्वीकारले BCC बोरिवली संघाने, परंतु फक्त आणि फक्त 12 चेंडूचा खेळानंतर आपल्याला फक्त 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. न्यावर लेकर मयूर पाटिल कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को मोड़ दिया है डीप स्क्वायर लेग की तरफ, लेकिन वहाँ पर खिलाड़ी तैनात है पंकज के रूप में. बढ़िया फील्डिंग. कुकसे टीम की एक और खासियत है, उनकी बैटिंग बॉलिंग तो मजबूत है ही, लेकिन उनका क्षेत्ररक्षण भी देखने लायक होता है. तो खेलों के तीनों विभागों में ये टीम अक्सर आगे रहती है, जिस वजह से कई टूर्नामेंट्स कुकसे टीम ने जीते हैं. इस सीज़न में PTC में नंबर 1 पर रैंक कर रही है, लेकिन सामने बहुत बड़ी टीम है, एक पुरानी और बहुत जुझारू टीम BCC पड़गा बोरिवली. मेहमानों का तांता लगा हुआ है मंच पर. काफ़ी सारे मेहमान आप देख सकते हो अभी यहाँ पर तशरीफ लाए हैं. सभी का हार्दिक स्वागत. स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के. बहुत धीमी शुरुआत देखने को मिल रही है BCC की. हो नक्कीच. मयूर पाटील पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे, ऑन साईडला चेंडू हवेत आहे, परंतु चेंडू मात्र कॅरीज झाला नाही. बंडी पाटील मात्र खूपच छान इथे मात्र चेंडू अडवला आहे. आतापर्यंत अजय 4 स्पर्धा झालेल्या आहेत BTC मध्ये. आपण जर विचार केला तर 4 स्पर्धेमध्ये 1 स्पर्धा जिंकली आहे BCC बोरिवली संघाने, तर 3 स्पर्धा जिंकलेल्या आहेत कुकसे संघाने. तर मात्र ही सुद्धा या ठिकाणी चुरस पाहायला मिळते, कारण PTC मधील नंबर 1 संघ आणि दुसऱ्या क्रमांकावर रँक करणारा संघ इथे मात्र एकमेकांसमोर या ठिकाणी लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिल्कुल, बैटल तो बहुत बड़ा है, लेकिन कहीं ना कहीं इस बैटल में फ़िलहाल तो आगे नज़र आ रही है कुकसे टीम, क्योंकि अभी तक बहुत ही धारदार गेंदबाजी देखने को मिली है. बबलू ने पहले ओवर में 6 रन खर्च किए, उसके बाद भूषण ने भी सिर्फ 6 रन खर्च किए, और मयूर के ओवर की शुरुआत हालांकि गेंदें कमज़ोर की है उन्होंने, लेकिन ज़्यादा रन्स उन्होंने भी नहीं खर्च किए हैं. बढ़िया गेंद इस बार सटीक यॉर्कर और बिल्कुल स्टम्प्स के सामने पाए गए बैट्समैन जरार मुल्ला. लेग बिफोर विकेट. हॅलो. तर नक्कीच आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो, ज्याचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय प्रेमनाथजी म्हात्रे साहेब इथे मात्र आपण स्क्रीनवर पाहू शकतो. त्याचे सुपुत्र सुद्धा आहेत, त्यांच्या समेत सन्मानित शुभमजी म्हात्रे, त्यानंतर साजनजी म्हात्रे डोंबिवलीचे उद्योजक आहेत, त्यानंतर तुषारजी म्हात्रे गौरीपाडा गावचे उद्योजक आहेत, त्यांच्या समेत रामजी म्हात्रे यांना सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आज नक्कीच मान्यवरांची मांदी आली. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि मयूर पाटील जे का इन केलं त्याचं जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या मॅचमध्ये मात्र त्याची कुठेतरी काही कारणास्तव, कारण त्याच्या मित्राची आज हल्दी आहे त्याच कारणाने तो मात्र उपस्थित झाला नाही, परंतु मॅच मोठी आहे त्याच कारणाने मात्र या सामन्यासाठी मात्र त्याला इन केलं आहे बबलू पाटीलने. ठीक आहे, जबरदस्त परफॉर्मन्स सादर करतो आपल्या संघासाठी. मयूर पाटिल एक ऐसे खिलाड़ी है जो कोई भी कप्तान चाहेंगे कि उनकी टीम में रहे. बहुत ही बढ़िया ऑलराउंडर है. शाहिद आए हैं नए बल्लेबाज, आते ही लॉफ्ट करने का प्रयास किया था, लेकिन एलिवेशन बना नहीं पाए. लोअर फुल टॉस गेंद थी, गेंद को खेल दिया वाइड स्टीप मिड विकेट की तरफ 1 रन के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर. जिस तरह से बैटिंग हमने देखी है अभी तक के खेल में, ऐसे लगता ही नहीं है कि BCC बोरिवली टीम बैटिंग कर रही है. पहले मैच में कितनी धुआंधार शुरुआत की थी फरहान पावले और या खोत ने, लेकिन वैसी शुरुआत इस मैच में देखने को नहीं मिल रही है. याचं कारण अजय अचूक टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत कृषी संघाच्या सर्वच गोलंदाजांनी केलेली आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण, तुम्ही जर ऑफ साईडला एखादा झेल टिपला तर तब्बल 700 रुपयाचा कॅश प्राईज आहे, आणि ऑन साईडला जर झेल टिपला तर 400 रुपयाचा कॅश प्राईज आहे. तर खूपच छान संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर एक गडी बाद फक्त 15 धावा, म्हणजे आतापर्यंत मयूरने 4 लीगल चेंडू फेकले, 1 विकेट्स प्राप्त केला आणि त्यानंतर फक्त 3च धावा.
खर्च केलेले आहेत. देखिए कितनी डिसिप्लिन गेंदबाजी देखने को मिल रही है, कोई भी वाइड या नो बॉल तीनों भी गेंदबाजों ने नहीं की है। मयूर एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार एक और लोअर फुल टॉस ऑन ड्राइव कर दिया है, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन पर, फील्डर वहां पर तैनात है। तो लगातार तेज गेंदबाजी की जा रही है, यॉर्कर्स का इस्तेमाल किया जा रहा है। हालांकि एक यॉर्कर सटीक गिरी है, उस पर विकेट मिला है, और अन्य गेंदें हमने देखी है कि लोअर फुल टॉस की है। लेकिन जब अच्छी रफ्तार के साथ लोअर फुल टॉस गेंदें की जाती है तो उसको उठाकर खेलना बहुत मुश्किल होता है। एक और किफ़ायती और सफल ओवर साबित होता हुआ कुक से टीम के लिए, स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ। बिल्कुल कछुए की चाल है इस मैच में बीसीसी की, 16 रन 1 विकेट के नुकसान पर। दरम्यान या ठिकाणी अमरगडा मंडल कासनेचे उपाध्यक्ष सन्माननीय नानाशेठ गोंदली यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं आयोजकांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. तीसरे ओवर की अंतिम गेंद, इस बार थ्रू द लाइन लॉफ्ट कर दिया है शाहिद ने, लेकिन मिस टाइम शॉट, फील्डर बहुत दूर है, मिड ऑफ पर कोई खिलाड़ी नहीं था। लॉन्ग ऑफ से इससे पहले कि बंटी आकर गेंद को फील्ड कर दे, केवल 1 रन। तो सिर्फ सिंगल्स देखने को मिल रहे हैं। ओवर खत्म होता हुआ मात्र 5 रन खर्च किए मयूर पाटिल ने अपने ओवर में और 1 विकेट प्राप्त किया। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर, और अब केवल 1 ओवर का खेल बचा है बीसीसी बोरिवली टीम की पारी में. हो नक्कीच. आणि यानंतर सुद्धा पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण आयोजक संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे. अमर स्पोर्ट कास्ते संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान बाहुली संघाचा कॅप्टन, या दोन्ही संघाचे कॅप्टनने मात्र सज्ज राहायचं आहे. अजय, या जो निर्णय घेतला होता बीसीसी बोरिवली संघाने फलंदाजी करण्याचा, तो तुला योग्य वाटतो की आता या ठिकाणी स्थिती पाहिल्यानंतर? नहीं, ये तो कोई भी बता सकता है कि वो डिसीजन कहीं ना कहीं गलत साबित हुआ है। बल्लेबाजों पर जिम्मेदारी थी, कैप्टन को हम दोष नहीं दे सकते हैं। कैप्टन तो वही डिसीजन लेता है जो टीम चाहती है। टीम मीटिंग में ये डिस्कस किया जाता है कि क्या लेना है क्या नहीं लेना है टॉस जीतने के बाद। तो उस हिसाब से तो बैटिंग तो बराबर ली गई थी, लेकिन उसको ठीक तरह से प्लान को एग्जीक्यूट नहीं किया जा रहा है। इस बार स्वीप किया, अच्छा शॉट था, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, सिर्फ 1 रन। देखिए, टॉस उतना महत्वपूर्ण मुझे नहीं लगता है इस मैच में है, क्योंकि परिस्थितियां तो दोनों टीमों के लिए एक समान रहने वाली है। बहुत अच्छी परिस्थितियां है बल्लेबाजी के लिए, खासतौर पर कंडीशंस और विकेट अच्छा है, मैदान भी अच्छा है, आउटफील्ड तेज़ है। लेकिन जो बॉलिंग हमने देखी है वो लाजवाब देखी है विक्की स्पोर्ट्स कुक्सी टीम द्वारा। हो नक्कीच. आणि मात्र ज्याप्रमाणे अजय गोलंदाजी झालेली आहे त्याचप्रमाणे मात्र क्षेत्ररक्षणाचं सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्णपणे सहाय्य लाभलेलं आहे. आणि त्याच कारणे पाहतो की या ठिकाणी हवी तशी फलंदाजी पाहायला मिळत नाही. पहा, लोअर फुटा चेंडू आहे, यावर सुद्धा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता यायाने, परंतु पहा कनेक्शन मात्र बरोबर झालं नाही. रोहन कन्हैया आले डीपवरनं, काय चेंडूला फील करतायत, चांगली फेकी पाहायला मिळाली. काय जबरदस्त कमेंट पण इथे मात्र पाहायला मिळतो या संघामध्ये. टीमवर्क अजय या संघामध्ये पाहायला मिळतो, आणि त्याच कारणे पाहतो की हा संघ उंच भरारी घेतो या सत्रामध्ये. हाँ बिल्कुल, क्रिकेट का खेल ही ऐसा है, इट्स अ टीम गेम, और कहा जाता है कि टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क। अगली गेंद लेकर बंटी, शॉट ऑफ लेंथ, इस बार फोर्सिंग स्ट्रोक, गेंद हवा में है लेकिन फील्डर बहुत दूर। शायद पूरी कोशिश कर रहे हैं लंबे शॉट्स लगाने की। इस बार ऊंचा थ्रो, अभी भी मौका है रनआउट का। बहुत बड़ा हेजिटेशन था, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए फील्डर, और आखिरकार 2 रन पूरे। नक्कीच कुकाकडनं मात्र ही चूक झाली आहे की नक्कीच कुठेतरी मात्र धावचित्त करण्याची संधी होती, परंतु या ठिकाणी थोडंसं रॉंग ऑन थ्रू आपण पाहिला, आणि त्याच कारणाने पाहतो की 2 धावा आहे ते मात्र पूर्ण केल्या. मोठे पडके येत नाही, परंतु या ठिकाणी सिंगल डबलने तुम्हाला नक्कीच पुढे जाणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी सर्वाधिक धावसंख्येपर्यंत नक्कीच पोहोचायचं आहे, कारण तुमच्या अगीन संघ आहे तो म्हणजे कुकसे संघ. 21 धावा फलकावर. इथं मात्र खूपच छान चेंडूची पैकी पुन्हा एकदा चेंडू जातो मिड विकेटला. चेतन पाटील आहेत त्या ठिकाणी. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जी सीमारेषा आहे ती असं वाटतं की बीसीसी बोरिवली संघाचे फलंदाज मात्र या ठिकाणी ओलांडली तर मात्र दंडित केलं जाईल, असा कुठेतरी मात्र संदेश दिला असावा. आणि त्याच कारणे मात्र एकही फलंदाजाला मात्र सीमारेषा ओलांडली नाही. जराने चांगली सुरुवात केली होती, कारण त्याच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार पाहिले होते, फक्त तो बाद झाल्यानंतर मात्र याया आणि शाहिद पूर्णपणे नक्की त्यांच्या नावारूपाने मात्र या ठिकाणी खेळ प्रस्तावित करत नाहीत. जी हाँ, जरार के बैट से 2 चौके निकले थे, 10 रन बनाकर वो आउट हुए, लेकिन फिर भी वो भी ज़्यादा तेज़ शुरुआत नहीं दे पाए थे अपनी टीम को। डॉट गेंदें काफ़ी खेली है बल्लेबाजों ने। इस बार अपने आप को रूम देकर लॉफ्ट किया है सीधे फील्डर के पास, लॉन्ग ऑफ पर कोई गलती नहीं, और विकेट का पतन होता हुआ याया का संघर्ष आखिरकार समाप्त।
हालांकि इस बार टाइमिंग बढ़िया थी, शरीर से थोड़ा सा दूर खेला था, लॉफ्टेड ऑफ ड्राइव किया था वहाँ पर या खोत ने, लेकिन प्रॉपर एलिवेशन नहीं था स्ट्रोक में। जो ऊंचाई चाहिए थी वो ऊंचाई भी नहीं थी और वो अंतर भी पार नहीं कर पाए जो कि पार करना चाहिए था। सीधे लॉन्ग ऑफ फील्डर के हाथ में खेल बैठे। इस बार गैप में खेलना ज़रूरी था जिस तरह से स्ट्रोक खेला गया था। नक्कीच शेवटचा चेंडू मात्र या पहिल्या डावातील नवीन फलंदाज फरान आहे. हा चेंडू सुद्धा हवेत, क्षेत्ररक्षक आहेत महेश पाटील. बॅक टू बॅक दुसरा झेल इथे मात्र समाप्त करतोय आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त झालाय. फक्त 22 धावा प्रथम फलंदाजी करत असताना बीसीसी बोरली संघाने इथे मात्र जोडल्या आणि या सामना जिंकण्यासाठी पीजी स्पोर्ट कुकच्या संघाला फक्त 23 धावांत एक छोटंसं आव्हान आहे. या आव्हानाचा कशा रीतीने पाठलाग होईल तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आयोजक संघ अर्थात अमर स्पोर्ट कासने विरुद्ध जय हनुमान वाहुली असा हा सामना असणार आहे. तर हे नाणेफेकी करण्यासाठी मी मान्यवरांना प्रथमतः इन्व्हाइट करतो. या भारतीय जनता पार्टी कल्याण शहर अध्यक्ष सन्माननीय प्रेमनाथजी कालराम म्हात्रे आणि सन्माननीय रामजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत आयोजक संघ अर्थात अमर स्पोर्ट कासने विरुद्ध जय वाहुली. बाहुली संघाचा कॅप्टन आपण लगेचच यायचा आहे. कासने संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. वाहुली संघाचा कॅप्टन जय हनुमान वाहुली संघाचा कॅप्टन तर या ठिकाणी आपण दुसऱ्या फेरीतील आपण हा सामना पाहणार आहोत. शेवटचा सामना आहे दुसऱ्या फेरीतील. सन्माननीय प्रेमनाथजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करायची आहे. नाण्याची दोन्ही संघांना माहिती आहे. तर कॉल कासने संघाचा कॅप्टन देत आहे. अमरखेडा मंडल कासने असा कॉल आहे आणि तेच आलेला आहे. मान्यवरांचा आभार. मी विनंती असेल की पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. गौरव आज खूपच छान तुझ्या संघाने परफॉर्मन्स केलेला आहे, परंतु ज्यावेळी आपण पुढे वाटचाल करतो त्यावेळी संघर्ष थोडासा वाढत जात असतो. तर तुम्ही प्रथमतः फलंदाजी की गोलंदाजी होम ग्राउंड आहे, नक्कीच पूर्णपणे तुम्हाला या खेळपट्टीची जाणीव आहे. काय वाटते की तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. गौरव, पहिल्या सामन्यात ते कुठल्या क्षेत्रामध्ये तुमच्या चुका झाल्या होत्या? थोडी क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, यावेळी चांगला ट्राय करू. स्वतःची स्पर्धा आहे, नक्कीच कुठेतरी तुमच्या घरच्या पाठीराख्यांना मात्र काही सरप्राईज देण्याचा काय प्रयत्न? सरप्राईज तर द्यायचं आहे, बघू, प्रयत्न चालू आहेत. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हां नक्कीच. काय चेंजेस आहेत या संघामध्ये? नाही, तोच संघ राहणार आहे. म्हणजे विनिंग कॉम्बिनेकडे तुम्ही जाणार आहात. तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. शुभम, पहिल्या सामन्यातील हिरो ज्याने गोल्डन षटकार या मॅचमध्ये प्राप्त केला आहे, तुम्हाला फलंदाजी शुभम करायची आहे. तुम्ही पहिल्या सामन्यात चेसिंग करताना सामना जिंकला आहे, तर आता तो टार्गेट सेट करायचा आहे. किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. कुठेतरी असं वाटलं की गोलंदाजीमध्ये तुमच्याकडे थोड्याशा चुका झालेल्या आहेत, परंतु चुका सुधाराव्या लागतील, कारण खूप मोठी मॅच आहे. तर त्या काही चुका तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करणार आणि कशा प्रकारची रणनीती असेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये? चुका तर सुधारण्याचा प्रयत्न करू, मैदानात बघू. काय क्रमवारीमध्ये काय चेंजेस? तोच आहे. तुम्ही सुद्धा विजय कॉम्बिनेकडे जाणार? नक्की. तर नक्की दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा सुरू होत आहे. तर टॉस आयोजक संघ अमर स्पोर्ट कासने वन द टॉस, इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेंस्ट जय हनुमान वाहुले. बैक टू द कमेंट्री बॉक्स. अजय गरत इज दियर. थैंक यू. बहुत बहुत शुक्रिया योगेश पाटिल. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब दड़वी स्मृति कप 2021 में 5वें दिन का खेल और 5वें दिन का ये दूसरे राउंड का पहला मुकाबला आपके सामने है. एक तरफ है पीजी कुक से अर्थात विकी स्पोर्ट्स कुक से और दूसरी तरफ है बीसीसी बोरीवली. बोरीवली टीम ने पहले बैटिंग किया और सिर्फ 22 रन बनाए हैं 4 ओवर्स में. सलामी बल्लेबाज क्रीज पर बबलू और बंटी. पहली गेंद माजिद की,
थोड़ा सा कहीं ना कहीं इनसाइड आउट खेलने का प्रयास किया था, वहाँ पर बबलू ने पहली गेंद पर आक्रामक खेलने का प्रयास किया था, लेकिन पूरी तरह से चूक गए। बहुत छोटा टारगेट सेट किया गया है। हालांकि क्रिकेट का खेल महान अनिश्चितताओं से भरा हुआ है और छोटे छोटे क्षेत्र भी कई बार बड़े बड़े जहाज़ों को डुबो देते हैं, लेकिन इस मैच को यदि जीतना है या फिर रोमांचक भी बनाना है तो बीसीसी के गेंदबाजों को बहुत ही धारदार गेंदबाजी करनी पड़ेगी। इस बार सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में, गेंद को लॉफ्ट कर दिया है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 6 रन। जसं इनसाइड आउटचा फटक्या पावलांचा वापर केला आणि काय जबरदस्त टायमिंग इथे मात्र पाहायला होते। अजय या मित्र म्हणे धारदार नाही तर मात्र चमत्कारी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, जेणेकरून तुम्हाला वारंवार डॉट चिडी सांगता किंवा विकेट तुम्हाला पतन इथे मात्र करावं लागेल। बिल्कुल सही कहा आपने, लेकिन बबलू रुकने का नाम नहीं ले रहे। इस बार ड्राइव किया गेंद को कवर्स के ऊपर से, एक और शानदार शॉट, इस बार 4 रन। चारों गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की और सिर्फ 22 रनों तक सीमित रखा बीसीसी को, और जवाब में करारे शॉट्स के ले जा रहे हैं। एक और दर्शनीय स्ट्रोक, फिर से कवर ड्राइव, लेकिन इस बार जमीनी रास्ते से 4 रन और। थँक्यू डीजे। दोन्ही संघांच्या आपण जर संघामध्ये विचार केला तर नक्कीच मयूर पाटील इन झाले कुक्षे संघामध्ये आणि सुमाईल सुशेष सुद्धा इन झाले होते बीसीसी संघामध्ये, परंतु फरक आपल्याला नक्कीच जाणवला असेल या ठिकाणी की कोणत्या खिलाडूचं आणि कोणत्या संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं। पूरी तरह से दबदबा देखने को मिला है इस मैच पर कुक से टीम का। इस बार अगेंस्ट द एंगल ऑन साइड में लॉफ्ट करना चाह रहे थे वहाँ पर बबलू चाहते हैं कि पहले ही ओवर में मैच को फिनिश किया जाए। 5 गेंदें समाप्त हो चुकी है पहले ओवर की, स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के। आणि ज्याप्रमाणे परफॉर्मन्स अजय आपण पाहतोय नक्कीच त्यांचे पॅकर सुद्धा आज नक्कीच थोडंसं आनंदित असतील, त्यात काही शंका नाही। ज्याप्रमाणे कुक्षे संघाने परफॉर्मन्स केला आहे या स्पर्धेमध्ये, पहिल्याच ओव्हर मात्र या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला। इथे मात्र पहा पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, हे स्ट्रोक कधी मात्र बबलू पाटील खेळत नाही, परंतु नक्की त्याला सुद्धा माहिती आहे की आता मात्र चेंडूची संख्या जास्त आहे, धावांची संख्या कमी आहे, आपण प्रयत्न केला तर त्या प्रयत्नामध्ये कधीच आपण सफल सुद्धा होऊ शकतो या, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त। 3 डॉट चेंडू पाहिले आणि 3 मोठे फटके पाहिले, एकूण धावसंख्या पाहिली तर बिनगडी बाद 14, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 9 धाब्यांची गरज। महज एक तरह से हम कह सकते हैं कि औपचारिकताएं शेष है इस मैच में। बीसीसी बोरीवली टीम के खिलाड़ियों ने पूरी तरह से निराश किया है, एक बड़ी टीम लेकिन बड़ा प्रदर्शन नहीं कर पाई है। 18 गेंदें और 9 रनों की आवश्यकता। बंटी के पास स्ट्राइक, दोनों भाई है क्रीज पर, बंटी और बबलू, और क्या कमाल के ये खिलाड़ी है, दोनों भी ज़बरदस्त हरफन मौला खिलाड़ी है, गेंदबाजी भी धारदार करते हैं और बैटिंग भी उनकी देखने लायक होती है। क्लासिकल शॉट्स खेलने में ज़्यादा विश्वास रखते हैं, खासतौर पर बंटी। लेकिन पहले ओवर में हमने बबलू के क्लासिकल शॉट्स देखे, इनसाइड आउट स्ट्रोक्स खेले उन्होंने, बैकफुट पर जाकर भी बहुत बढ़िया कवर ड्राइव लगाया। सेंसिबल बैटिंग, अच्छी गेंद थी राहिल शेख की, उसको सम्मान देते हुए हल्के हाथों से ढकेल दिया पॉइंट की जानिब 1 रन के लिए। चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय, कारण एकाकडनं मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय तर दुसऱ्याकडनं मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय, कारण बंटीला सुद्धा माहिती आहे की आपण सिंगल डबल सुद्धा धावसंख्या ते जोडली तरी सुद्धा त्या धावांचा सहजपणे आपण पाठलाग करू शकतो या, आणि 30 रणनीती ती मात्र या 2 बंधूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या। जबरदस्त पार्टनरशिप दोघांमध्ये, इथे मात्र खूपच छान कव्हर ट्राय पाहायला मिळते, परंतु डीपमध्ये फराना आहेत, कोणत्या प्रकारे चूक करणार नाही, अतिशय चांगला प्रकारचा क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी विकेट्स घेणं फार गरजेचं आहे। तो अगोदरच म्हटलं की धारदार गोलंदाजी करावी लागेल, मित्र म्हणून कुठेतरी चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल। हाँ बिल्कुल, यहाँ से तो चमत्कारी हार से बचा सकता है बीसीसी बोरीवली टीम को। राहिल शेख बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, इस बार बैकफुट पर जाकर आड़े बैट से सामने प्रहार किया है, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, इससे पहले कि फील्ड किया जाता वहाँ पर शाहिद खान द्वारा 1 रन लेने का अवसर। देखिए शाहिद खान टीम में थे, शाहिद खान बायात के बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है, एक अनुभवी बल्लेबाज है, और मेरा तो ये मानना है कि यहाँ पर यदि आपके टीम में अच्छा बायात का बैट्समैन है तो उसको ओपन करने के लिए भेज देना चाहिए, क्योंकि स्क्वायर बाउंड्रीज जो है वो छोटी है, ऑन साइड में खासतौर पर बायात के बैट्समैन के लिए एडवांटेज होता है। इस बार किनारा लगा और आउट,
पहले विकेट का पतन होता हुआ कुक्से टीम ने अपना पहला विकेट गंवा दिया है बबलू के रूप में। मात्र तरी रेकीचं या ठिकाणी केलेलं आहे। दरम्यान प्रिन्स मूवीजचे प्रथमेश पाटील इथे मात्र उपस्थित झाले होते, मात्र त्यांनी याचा रजा घेतलेली आहे। धन्यवाद प्रथमेश पाटील, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं सुद्धा मी समालोचन कक्षाच्या वतीने स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतोय। तर बबलू पाटील इथे मात्र बाद झालाय, परंतु त्याच्या बॅटमध्ये तब्बल आपल्याला 15 धावा इथे मात्र पाहायला आपल्याला खूप छान योगदान। आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज महेश पाटील राहील, पुन्हा एकदा होतं विकेट नाही। इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु या ठिकाणी झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही। जोपर्यंत डीप होणे खेळाडू येतो या चेंडूला फील करेल, तत्पुरती मात्र 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या। अजय, आपल्याला आता मात्र बोरली संघाची बॉडी लँग्वेज पाहायला मिळते, कुठेतरी सामना मात्र हा सोडून दिलेला आहे। बिल्कुल, क्योंकि मैच बिल्कुल एक तरफा हो गया है, कंधे थोड़े से झुके हुए नज़र आ रहे हैं और काफ़ी निराश और हताश सभी खिलाड़ी नज़र आते हुए इस समय मैदान में बीसीसी बोरीवली टीम के 19 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। कुक्से टीम केवल 4 रन दूर है जीत से। महेश के पास स्ट्राइक, अगली गेंद, इस बार अच्छी गेंद थी, थोड़ा अंदर की तरफ लाया था, हल्के हाथों से लेग ग्लांस किया है, गेंद जा रही है लॉन्ग लेग की तरफ, फील्डर बहुत दूर से पहुंचते हुए गेंद पर, और कोई ज़्यादा एफर्ट वहां पर फील्डर ने नहीं लगाया। फिर से 2 रन और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 21 रन 1 विकेट के नुकसान पर पीजी स्पोर्ट्स कुक्से। एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणालाच आवडत नाही, परंतु नक्कीच या दोन संघांमध्ये आपल्याला एकतर्फा खेळ पाहायला मिळाला आणि त्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी कुक्से संघाचं। कारण तिन्ही भागामध्ये पाहिलं तर कुक्से संघाचं वर्चस्व पाहिलं, कारण प्रथमतः गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली, त्यानंतर आउटफील्डमध्ये मात्र गोलंदाजाला साथ लाभली ती क्षेत्ररक्षणाची, आणि मात्र या ठिकाणी चेसिंग करत असताना फलंदाजाने योग्य ती सुरुवात दिली आपल्या संघाला, आणि आता मात्र विजयाच्या दिशेने अगदी सहजपणे वाटचाल करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। देखिए, आपने एक सवाल किया था कि टॉस जीतने के बाद पहले बैटिंग क्यों ली गई। इस बार पुल कर दिया है, बिल्कुल गैप में 4 रन मिलेंगे और इसके साथ ही ये मैच जीत लिया है कुक्से टीम ने। बहुत आसानी के साथ मैच को जीता है, 9 विकेटों से भव्य जीत दर्ज की है कुक्से टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन कुक्से एंड हार्ड लक बीसीसी बोरीवली। तो वो टॉस की मैं चर्चा कर रहा था, वैसे भी हम देखते हैं कि हर बार जब टॉस बीसीसी के कैप्टन जीतते हैं वो तो पहले बैटिंग ही चुनते हैं, तो ये रणनीति तो उनकी पहले से ही देखने को मिली है, तो उस पर कुछ ज़्यादा चर्चा करना शायद व्यर्थ होगा, लेकिन जिस तरह का खेल होना चाहिए था वैसा खेल देखने को नहीं मिला। हो, नक्कीच आज बीसीसी बोरिवली संघाने त्यांच्या पाठीराखण्यामध्ये पूर्णपणे निराश केलं। हार्ड लक बीसीसी बोरिवली अँड कॉंग्रॅच्युलेशन पीजी स्पोर्ट कुक्से, जबरदस्त खेळ तुमच्याकडनं आम्हाला पाहायला मिळाला। तर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने। कारण आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूपच छान सुरुवात केली, विकेट्स प्राप्त केल्या नाही, परंतु धाबांवर लगाम लावली, 6 धाबा फक्त खर्च केल्या, आणि फलंदाजी करत असताना मात्र 1 षटकार आणि 2 चौकाने साईडने तब्बल 15 धाबा जोडल्या, आणि तो खेळाडू ठरतो या सामन्यातील शिल्पकार अर्थात बबलू पाटील इज द मॅन ऑफ द मॅच। तर आपण सामनावीर पुरस्कार देण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी जे प्रमुख अतिथी आज आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी, त्या मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार